नमस्कार मैत्रिणो, श्रावण महिन्यानिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। रक्षाबंधन 2026 रक्षाबंधन कधी 27 ऑगस्ट की 28 ऑगस्ट जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। श्रावण महिना म्हणजे आनंद, उत्सव आणि भरभरून आनंद घेण्याचा सण। या श्रावण महिन्यातच आपण नागपंचमी, रक्षाबंधन हे सण आपण साजरे करणार आहोत। तर रक्षाबंधन हा सण आपण श्रावण महिन्यातल्या पौर्णिमेला हा सण आपण साजरा करत असतो। तर ह्या रक्षाबंधन दिवशीच नारळी पौर्णिमा हा सुद्धा सण हा साजरी करण्यात येत असतो। तर श्रावण पौर्णिमेलाच आपण नारळ पौर्णिमा आपण हा सण साजरा करत असतो। या दिवशी नारळी पौर्णिमा या दिवशी कोळी बांधव समुद्र किनाऱ्यावर जाऊन सागराप्रती ऋण निर्देश करण्यासाठी आपण हे श्रीफळ अर्पण करून आपण नारळी पौर्णिमा आपण साजरी करत असतो। नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळी भाताचा नैवेद्य सुद्धा या दिवशी आपण करत असतो। तर या स्थितीलाच बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन हा सुद्धा सण आपण साजरा करत असतो। मात्र यंदा श्रावण पौर्णिमेची तिथी ही 27 ऑगस्ट आणि 28 ऑगस्ट या 2 दिवसात विभागली गेलेली आहे। त्यात हे चंद्रग्रहण आहे। त्यामुळे रक्षाबंधनासाठी आपण कोणत्या तारखेला आपण हा सण साजरा करायचा आहे, तर आपण या दिवशी आपण कोणत्या तारखेला आपण रक्षाबंधन हा सण साजरा करायचा याची माहिती पाहूया। तर पौर्णिमा ही तिथी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:08 ही पौर्णिमा तिथी सुरू होत आहे आणि 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:47 पौर्णिमा ही तिथी संपणार आहे। मात्र हिंदू पंचांगानुसार आपण पौर्णिमा तिथी ही आपण उदय तिथीनुसार आपण पौर्णिमा तिथी ही 28 ऑगस्टलाच सूर्योदयापासून आपण हा सण आपण साजरा करणार आहे। तर रक्षाबंधन या दिवशीच आपण 28 ऑगस्टलाच आपण साजरा करणार आहे। ग्रहणाचं काय, त्याचा अडथळा काय याची आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। तर 28 ऑगस्ट रोजी खंडग्रह चंद्रग्रहण आहे, मात्र ते भारतात दिसणार नाही। त्यामुळे ग्रहणाच्या विषयी आपण कोणतेही नियम, कोणतेही बंधन ह्यावेळेस पाळायचे नाही, कारण हे ग्रहण भारतात हे मुळीच दिसणार नाही। त्यामुळे स्वाभाविकच दिवसभरात आपण कधीही राहू काळ जर सोडला तर आपण भारतात राहणाऱ्या सर्व बहिणींनी आपण राखीबंधन हा सण साजरा करायचा आहे। मात्र परदेशात जिथे ग्रहण दिसणार आहे त्यांनी ग्रहण वेळ पार पडल्यानंतर रक्षाबंधन हा सण साजरा करणार आहे। मात्र भारतात राहणाऱ्यांनी आपल्याकडे चंद्रग्रहण हे दिसणार नाही, त्यामुळे आपण कोणतेही नियम पाळायचे नाहीत। तसेच ज्योतिषशास्त्राच्या नुसार रक्षाबंधन हे 70 वर्षानंतर ग्रहण आणि नक्षत्राचा योग अत्यंत दुर्मिळ आणि अद्भुत संयोग जुळून आलेला आहे। हा शुभ योग भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेमाचा धागा अधिकच घट्ट करेल। शिवाय या शुभ मुहूर्तावरच भावाच्या मनगटावर बांधलेली राखी त्यांच्या भाग्यालाही उज्ज्वल असे करणार आहे। त्यामुळे आपण 28 ऑगस्ट दिवशीच आपण हा सण साजरा करायचा आहे। तर गेल्या अनेक वर्षापासून रक्षाबंधनाला भद्रा काळ असल्याने बहिणींनी राखी बांधण्यासाठी खूप कमी वेळ मिळायचा आहे। परंतु आपल्या या हिंदू पंचांगानुसार 28 ऑगस्ट रोजी भद्रा हा सूर्यापूर्वीच समाप्त होत आहे। तसेच या दिवशी शतभिक्षा नक्षत्र आणि अतिगंड योग हा शुभ योग असल्यामुळे संयोग होत आहे। याशिवाय चंद्र स्वतः शनिदेवाच्या कुंभ राशीत भ्रमण करणार आहे। या सर्व स्थितीमुळे हा दिवस अत्यंत विशेष असा ठरलेला आहे। राहू काळ जर सोडला तर बहिणीने कोणत्याही भीतीशिवाय दिवसभर आपण आपल्या भावाला राखी बांधायची आहे। तर असा हा भाऊ बहिणीचा पवित्र असा सण आपण 28 ऑगस्ट रोजीच आपण साजरा करायचा आहे आणि आपल्याला आपल्या भावाला शुभ असे आशीर्वाद द्यायचा आहे। तर सर्वांनी 28 ऑगस्ट रोजीच हा सण साजरा करा आणि आपल्या आनंदाला आणि उत्साहाला हा सण आपण साजरा करायचा आहे। तर असा हा सण सर्वांनी मिळून सर्व बहिणीने हा सण आपण साजरा करायचा आहे।
तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.